एकविरा आई कार्ला डोंगरावर कशा पोहोचल्या माहीत आहे का? असे मानले जाते की हे मंदिर एका रात्रीत बांधले गेले आहे, पण त्या रात्री नेमकं काय घडलं असेल, काय असेल याच्या मागची रहस्यमय कथा. याची सुरुवात होते प्राचीन काळात. प्राचीन काळी महाभारताच्या युगात पांडव आपल्या वनवासाच्या काळात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात भटकत होते. त्यांच्यावर दुर्योधनाने अन्याय केला होता. भूक, तहान, थकवा आणि शत्रूंचा सतत धोका. एक दिवस ते लोणावळ्याजवळील कार्ला डोंगराच्या प्रदेशात पोहोचले. रात्री झोपेत असताना त्यांना एक दिव्य तेजस्वी स्त्री दिसली. तिचे रूप अत्यंत प्रसन्न, शक्तिशाली आणि करुणामय होते. तीच आदिशक्ती एकविरा माता होती, रेणुका मातेचा अवतार, जिला साक्षात पार्वतीचे रूप मानले जाते. देवीने पांडवांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि मृदू स्वरात सांगितले, बाळांनो, तुम्ही या पवित्र डोंगरावर माझं मंदिर बांधा. मी तुमच्या सर्व संकटांचे निवारण करेन, तुमचे रक्षण करेन. पांडव भक्तिभावाने देवीच्या चरणी लोटांगण घालून म्हणाले, आई, आम्ही तुमची आज्ञा शिरसावंद्य मानतो. आम्ही ताबडतोब मंदिर बांधू. देवीने स्मितहास्य करत त्यांची भक्तीची परीक्षा घेण्यासाठी अट घातली. हे मंदिर फक्त एका रात्रीत पूर्ण करा. सकाळी होण्यापूर्वी सर्व काही तयार असावे. पांडवांना हे कार्य अवघड वाटत होते. एवढ्या उंच डोंगरावर जंगलात एका रात्रीत मंदिर बांधणे अशक्य वाटत होते. तरीही त्यांनी देवीच्या आज्ञेचे पालन करण्याचे ठरवले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर सर्व बंधू रात्रभर जागे राहिले. त्यांनी मेहनत, एकता आणि भक्तीने कामाला सुरुवात केली. काही आवृत्त्यांनुसार त्यांनी तपस्येच्या बळाने 7 रात्रींची शक्ती एका रात्रीत आणली. रात्र संपत आली. पहाटेच्या सुमारास मंदिर पूर्ण झालं. सुंदर, मजबूत आणि दिव्य असे मंदिर उभे राहिले. पांडवांनी हात जोडून देवीला आवाहन केले, आई, आम्ही तुमची आज्ञा पाळली आहे. कृपा करून दर्शन द्या. देवी एकविरा माता प्रसन्न झाली. तिने पुन्हा दर्शन दिले आणि पांडवांना आशीर्वाद दिला. तुमच्या भक्तीने मी खूप प्रसन्न झाले. तुमच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. शत्रू तुम्हाला शोधू शकणार नाहीत. तुमचा अज्ञातवास सुखरूप पार पडेल. देवीचे हे वरदान मिळाल्यावर पांडवांचे मन आनंदाने भरून गेले. त्यांनी देवीला वंदन केले आणि पुढील प्रवासाला निघाले. या कथेनुसार कार्ला गडावरील एकविरा देवीचे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले असे मानले जाते. एकविरा ही रेणुका माता म्हणजे परशुरामाची आईच यांचाच अनुष मानली जाते. जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता पतिव्रता आणि तपस्विनी होत्या. परशुरामाने आपल्या पराक्रमाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून मोठी कीर्ती मिळवली. त्यामुळे एक वीर पुत्राची माता म्हणून तिला एकविरा हे नाव पडले. कोळी बांधव आणि एकविरा यांची पण एक कथा सांगितली जाते. एकविरा ही मुख्यतः कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता आहे. समुद्रातील वादळ संकटात ती कोळ्यांच्या बोटी सुरक्षित किनाऱ्यावर आणते अशी श्रद्धा आहे. आई एकविरा, तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यांवरी. तुम्ही सुद्धा एकविरा मातेचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.